तर हाय गाईज, आम्ही आता चाललो आहे हॉटेलवरनं. जरा लेट सुटलो, पण आता आम्ही चाललो आहे त्रुंबवला. बघू शकता आमच्यात 3 मस्तपैकी गाड्या पूर्ण तयार आहेत. हे पूर्ण फॅमिली तयार आहे, पूर्ण सगळे जे पब्लिक पूर्ण तयार आहे. आता आम्ही त्रुंबवला चाललो आहे, पण कसा थोडा जरा पावसामुळं थोडा लेट झाला आहे. आणि कसा हा बघा पाऊस पण बघू शकता. आम्ही निघालो आणि पाऊस आला आहे, तरी आम्ही जाणं काय थांबवणार नाही. आता आम्ही इथून डायरेक्ट त्रुंबवला जाणार. मध्ये जरा झोप आले त्यामुळे थोडी चहा वगैरे घेणार. डायरेक्ट आम्ही त्रुंबवला जाणार दर्शनासाठी, खास शारदा देवीच्या दर्शनासाठी. हे आपले मंडळी बुवा, आपला दादा आहे हा. सबस्क्राईब करा बोल. काय नको त्यातलं. आणि हे आपले हेल्मेटवाले मामा आहेत, खास डबल बारी फेमस राजेश निकम बुवांचे मोठे चाहते फॅन. तर आम्ही त्यांच्यासोबत त्रुंबवला चाललो आहे. आणि हा आपला एक माणूस राहिला, मेन माणूस राहिला, लटकुडे आमच्यासोबत आहे. ह्या मस्त 3 गाड्या आणि पद्धतशीर 6 जण आम्ही 3 गाड्यावरनं चाललो आहे त्रुंबवला. तर मग चला जाऊया पुढे पुढे, बघू काय होतं, भेटू पुढे. तर आता आम्ही निघालो आहे, पण हा पावसामुळं थोडंसं काय अडलं आहे, त्यामुळं पूर्ण पब्लिक जरा तयारी करतं आहे, रेनकोट घालतं आहे. म्हणजे आधीच लेट झाला आहे, त्यात अजून थोडा लेट होतो आहे. पण असू दे, आम्हाला मुखदर्शन का होईना पण आपलं शारदा देवीचं दर्शन भेटलं पाहिजे. त्यासाठी आम्ही चाललो आहे. खास करून हा एक मंत्र आला इकडनं रेनकोट घेऊन, म्हणजे फुल पावसाच्या पण तयारीत चाललो आहे आम्ही सगळे. तर चला भेटू मग पुढे. आता पुढे जसं काय घडेल तसं तुम्हाला दाखवीन. चला भेटू पुढं. तर आमचा म्हणजे रात्रीचा चहा प्यायचा स्पॉट बघा, माऊली हॉटेल. आपले काकांच्या इथं देवी बसले, हे आहे कामत्यात. आता तिथं आम्ही थांबलो आहे चहा पिण्यासाठी. आता इथून चहा पिणार आणि सरळ त्रुंबवला जाणार. एक गाडी गेली पुढं, 2 गाड्या आहेत तिथं, एक गाडी गेली पुढं. आता आम्ही डायरेक्ट इथून त्रुंबवला जाणार. चला काय येऊ? ओके, हां चला काय. तर आता आम्ही आलोय थोडंफार जवळ, अजून इथून एक बारीक 2-3 किलोमीटर लांब आहे, पण थोडं जवळ आलोय. पण म्हणजे रस्ता पण पूर्ण पाहू शकता, म्हणजे असं पूर्ण जंगली रोड आहे बघा. म्हणजे असा खूप असं म्हणजे जंगली रोड आहे, पूर्ण जंगलातून जावं लागतं त्या देवीच्या खास दर्शनासाठी. पण आम्ही तरी मेहनत घेतोय आणि जातोय. आम्हाला दर्शन भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे त्या देवीचं. म्हणजे नवरात्र आहे म्हणून आम्ही ते दर्शन घेण्यासाठी जातोय. तर आम्ही आता मंदिरात थोड्या वेळात पोचल्यावरती तुम्हाला तिकडचं दर्शन काय भेटतंय, त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, मंदिर कसं आहे, सगळं दाखवतो. जरा फायनली शारदा देवी त्रुंबवच्या मंदिरात आम्ही पोचलो आहे. म्हणजे मंदिराच्या गेटवरती पोचलो आहे. गेटमधून एंट्री करतोय बघा. म्हणजे एंट्रीद्वार सुद्धा किती छान आहे बघा. आम्ही एंट्री केले तर आम्ही फायनली शारदा देवी मंदिर त्रुंबव इथं पोचलो आहे. हे बघा, बाहेरनं मंदिर बघू शकते बघा. बाहेरनं आता लावल्यात आम्ही. बाहेरनं पूर्ण मंदिराचा परिसर आहे. खूप बघा बस वगैरे आहेत, म्हणजे खूप अशा मोठ्या गाड्या वगैरे भरून या मंदिरात या देवीच्या दर्शनासाठी येतात. चला तर मंदिरात जाऊ पुढे. तर मंदिराच्या गेटवर पोचलो, मेन गेट बघा. श्री क्षेत्र शारदा देवी मंदिर त्रुंबव. आम्ही मंदिराच्या गेटमधून हा प्रवेश केला आहे. म्हणजे अशी सगळी दुकानं वगैरे अजून सगळे पूर्ण चालू आहेत. आणि मंदिर पण म्हणजे मंदिरात अशी पूर्ण लायटिंग वगैरेचं पूर्ण असं लुक बघितलं तर खूप छान लुक केलेलं आहे मंदिराचं. वा कसं आहे मंदिर, काय काकाच्या 2-3 लोक जेवून गेलो इकडे. बुवा पण इथं 3 वेळा आले, माझी पण ही 4थी-5वी वेळ आहे. पण मंदिर कसं आहे, मंदिर पण हे मंदिर पाहू शकता, म्हणजे खूप छान मंदिर आहे. तर आम्ही आलो आहे, बघू आतमध्ये जातो, दर्शन भेटू द्या आम्हाला. आलो खास मंदिराच्या जवळ. बघा मंदिर पण खूप म्हणजे खूप छान आहे मंदिर. आता काहीतरी ती 900 लाईन असते, पण मंदिर वगैरे म्हणजे खूप
बुवा म्हणतात तसं एकदम टकाटक आहे. गर्दी पण अजून मंदिरात तेवढीच आहे. रात्रीचे 2 वाजले असले तरी मंदिरात गर्दीसुद्धा तेवढीच आहे. तर आम्ही तो नारळ वगैरे घेणार आणि आतमध्ये नारळ देण्यासाठी चालणार. आतमध्ये शांतता राखली जाते, पूर्ण फोटो काढण्यासाठी पूर्ण मनाई असते. तरी बघू आपण आतमधली छोटे छोटे व्हिडिओ भेटतात काय. चला मग जाऊ मंदिरात नारळ घेऊन. हे शारदा देवीच्या मंदिरात नारळ वगैरे देऊन आलो. आतमध्ये जरा व्हिडिओ काढण्यास बंदी आहे. बंद बघा, भरपूर गर्दी आहे अजून. बघा आपलं श्री शारदा देवी त्रुंबव इथलं देवस्थान आहे. नारळ वगैरे देऊन आलो आहे. खूप ते बघा मंदिर पण पाहू शकता. मंदिराला लायटिंग वगैरे श्री शारदा देवी प्रसन्न, म्हणजे मंदिराला लायटिंग वगैरे पण खूप अशी छान प्रकारे केले. आता नारळ वगैरे आम्ही आतमध्ये देऊन आलो. तर खरोखर मंदिराच्या बघा आजूबाजूचा सुद्धा परिसर खूप म्हणजे चांगली सोय केलेली आहे. आज बाजूला असं गार्डन वगैरे आहे. म्हणजे खरोखर ह्या मंदिराला नवरात्रीमध्ये एकदा तरी ह्या मंदिराचं दर्शन घ्यावं. बघा मंदिर बघा लांबून. मंदिराचा कळस खूप म्हणजे सुंदर मंदिर. आता आतमध्ये नारळ वगैरे देऊन आलो आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. हे बघा मंदिर थोडासा लांब आलो आहे मंदिरापासून. थोडीशी जरा पूर्ण मंदिर दाखवण्यासाठी. हे बघा पूर्ण मंदिर आहे. म्हणजे ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात पूर्ण लायटिंग आणि पूर्ण ह्याच्यात म्हणजे पूर्ण मंदिर सजवलेलं असतं. खूप छान प्रकारे दरवर्षी मंदिर सजवतात. मी दरवर्षी इथे येतो नवरात्रीत. खूप छान मंदिर सजवतात. ह्या वर्षी देखील जसं म्हणजे दरवर्षी असतं तसंच ह्या वर्षी देखील मंदिर सजवलेलं आहे. मंदिराच्या हा पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे, हे गार्डन वगैरे म्हणजे नवस असतात ते लोक. म्हणजे आता काय लोक संध्याकाळपासून लाईनीत उभे असतात. त्यांचा आता 2-3 वाजता नंबर येतो. त्यांच्यासाठी सुद्धा पूर्ण सोय केलेली असते. म्हणजे गार्डन वगैरे आहे. तशी या गावाची म्हणजे गाव देखील सुद्धा खूप छान आहे. त्या गावाची तशी चांगली सोय म्हणजे गावात त्यांची चांगली सोय केलेली असते. आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. नशीब आमचं चांगलं, एवढं लेट येऊन सुद्धा आम्हाला दर्शन भेटलं आहे. तर आता आम्ही बघू थोडंफार काहीतरी इथं खाऊ आणि निघू पुढच्या दिशेनं चिपळूणला. बघू जर टेरोजला जायचं झालं तर तिकडे सुद्धा जाणार, पण बघू पुढे. तर गाईज प्रसाद, खास देवीचा प्रसाद वगैरे घेतला आहे. आता इथं बरीच दुकानं उघडी आहेत. खेळणी बिळणी बरीच काय खेळणी बिळणी आहेत. विराज तुझ्या पोरग्यासाठी काय घेतोस? दूध प्यायला बावला पुढे पुढे सारखं दूध प्यायला बावला. रोज घेतोय. कोणासाठी घेतोय? तुझ्या पोरग्यासाठी माझ्या पोरगीसाठी. आणि जुल्याच्या नातवासाठी. मारायला हे म्हाताऱ्याच्या नातवासाठी का दूध पिणारा बावला घेतोय? थार फिक्स. मी थार घेतोय. थार घेऊया आपल्या डोंगरातून जाय बरं होईल. इकडनं जंगलात थार कशी आहे? ही वाली तसा थार घेऊन जसा ह्याच्यातच जाणार आहे. 150 रुपये. प्रसाद वगैरे झालाय घेऊन. थार घेऊन कुठं जातोय? 4x4 आहे काय बघ आधी. 4x4 आहे. 4x4 आहे. थार घेऊन कुठं जातोय काय माहित. हा हिच्यापेक्षा ही मस्त आहे विराज मोठी. ही मोठी किती वाली आहे? 350. नाही परवा. ती द्या ना 200 रुपयात मोठी. पेट्रोल नाही घालते. हा काय तुम्ही हा बरेच खेळणी बारीक सुरीक मस्त आहे. मध्ये दूध पिया बारका बावला बघ बघ. तोच घेतोय. हो तो घेतोय. थांब तो बावला ना दूधवाला. ए राजे फुगे उडवायचा हवा काय? मग तुम्ही काय घेताय तुमच्या पोरांसाठी खास? हा मी आयफोन घेतो. हा बघा हा आयफोन आहे इथं. कितीचा आयफोन कितीचा आहे? हो हे किती वाला आहे? हा बुवा आयफोन वाचतोय. आयफोन घेतोय बुवा. हा दूध पिणारा बावला घेतोय भाई विराज पोरांसाठी खास. पोरांसाठी खास खरेदी चालू आहे सगळ्यांची. मी नारळ देऊन आलोय. मी नारळ दिलाय. माझा प्रसाद वगैरे घेऊन झालाय. आतमध्ये मला दिला. आतमध्ये जाऊन दिला आणि पाया बिया पडून दिला आतमध्ये. मला पण आतमध्ये जाऊन नारळ ठेवून वगैरे पाया बिया पडून फक्त बोलले की नारळ उद्या जाणार का. पोरांसाठी खास खरेदी चालू आहे. बुवा महेश बुवांचा एम घेतोय.
हा कितीला हा, बोलला? बघू बघू बावला हा 150 वाला आणि तो हा 150. कॅमेरा का फोटो काढला मी लय बघता हो. अजून काय याची डिमांड जास्त आहे. हा याची 300 डिमांड रुपये म्हणजे हा बारका असून 300 आहे म्हणजे हा मोठा आवली एवढ दिसतो. हा मोठा आवली आहे हा बारका जरा शांत आहे. चेतन तू तुझ्या बायकोसाठी काय घेणार? काय नाही चेतनला नको आहे काय बायकोसाठी? थार बघू थार बघू थार बघू थार दाखव शकता तुम्ही. थार बघू शकता भाई. सिद्धू बसलाय थार मध्ये फुल गाडी. आता थार चालवणार विराज उद्यापासून भाई. एंटर करणार डायरेक्ट थार मध्ये फिरणार. 100 रुपये मी देतो. हे ना भांडे जुलामा दाखव काय घेतलंय. जुलामा हे दाखव भूमीला हे दाखव. भांडी कुंडी घेतले खास बायको सोबत आता घरात जाऊन जुलामा संसार करणार होते. दुकान पण छान आहे. यांच्या दुकानाला नक्की या. चांगली खेळणी भेटतात. हो का हा एक दादा आणि हा एक दादा यांच्या दुकानात या. चांगली खेळणी देतात. योग्य रेट लावून देतात. 100 रुपये चांगले या. तर चला बघू काय काय खेळणी घेतात. पुरं काहीतरी एक युनिक आणि नवीन आयटम भेटला. हो का दाखव दाखव दादा आयटम. हा एक नवीन युनिक आयटम आहे. म्हणजे झाला आता जुनाच पण असं नवीन काय म्हणजे सोप साबण टाईप मध्ये तो हे करतो. छान आहे. पण ह्याचा जर फेस आला दादा तर नक्की मी हा घेणार. पाणी आहे तुमच्याकडं? हा पाणी. जर ह्याचा गाईज जर ह्या साबणाचा फेस आला जर साबणाने ह्या प्रॉपर हात धुतले हे बघ हे सगळ्यांनी ऐका. या साबणाने जर प्रॉपर हात धुतले गेले तर मी ही बरणी एक घेणार. ह्याचे सेल कुठले आहेत? पण प्रॉपर हात धुतले स्वच्छ झाले पाहिजेत. हा बघा दादा चालेल ना बरोबर. स्वच्छ झाले पाहिजेत हा हात तर घेणार लगेच. नाही झालं तर आम्ही परत येणार परत देणार तो. उद्या युट्यूबला झलकणार तुम्ही एवढं पण लक्षात ठेवा. हा परत आम्ही येणार 8 येणार, दिवसात. 8 8 दिवसात नाही 3 परवाला येतोय. तर बघा त्यांनी पाणी पण आणून दिलं. हे बघू हे आण इकडे आण इकडे आण पाणी इकडे इथं बाहेर आहे. थांब थांब. तर 2 मिनिटं काय भाईन टेडी घेतलाय. हे हा घे जरा असा असा मोबाईल वगैरे बघा काय जर ह्याच्यातून नवीन युनिक आयटम आहे. ह्यातून जर फेस आला तर आम्ही- त्याला आणला तुम्ही ना पोराला. कांदा लावलाय एकदा काय स्टॉप करू तुला शाप नको. थांब चालू ठेव. इकडे इकडे घे. एक नवीन घेतो बरं. थोडं पाठी जा. एकदम पाणी जोरात. जोरात उतलास साला. हे काय घेतलं खुला आहे तो काय. त्याच्याने काय होतं? मग तो म्हणतात की साबण आहे फेस येणार. मी नक्की आला तर मी नक्की घेणार. थांब थांब थोडं वर थोडं वर बस बस. साबण आहे तो. हा बस 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 साबण आहे फेस आला. बस बस मला एक डबा द्या. ह्या विषयावर एक डबा द्या. तुम्हाला बोललो होतो मी. हा हा छान छान. हे घे एक गोट पी. प्यायला नको पण खरोखर बेस्ट आयटम आहे. नक्की तो घेऊन जावा. ट्रॅव्हलिंग साठी खूप उपयोगी येईल. छान आहे. हे घे तुमचं पाणी. खास युनिक आयटम आहे पण छान. हा मी एक हा करतो डबा घेणार तुमच्याकडनं खास. बोललो फेस आला म्हणून घेणार. हा चॅनलचं नाव काय तुमचं? आर्यन उतेकर माझ्या चॅनलचं नाव आहे. सबस्क्राईब करा. दादा पिशवी द्या ना. ओके थँक्यू. तर गाईज खरेदी करून आमची झालेली आहे. हा आता मंदिराचा गेट आहे. आता आम्ही तिथून बाहेर पडलोय. खरेदी गाईज खरेदी वगैरे करून झाले आहे. नुसत्या थार बीर नुसत्या गाड्या धुमाकूळ घेतलाय सगळ्या पोरांनी. विराट थार दाखव रे. कुठं लावणार उद्या ही थार? बावला चालतं का बघूया. भाई, थार पण थार बहादूर शेख नाका उद्या थार लावणार. बावला चाललं का बघूया बावला बावला बघू. भाईन बावला घेतलाय. बावला उघड चालतो काय. अरे इथं चालू ना. बावला हा बावला बावला चालवायला घाबरला. आणि तर बावल्याचा सीन असा आहे की बावला एकदा पळाला की तो काय भेटत गाडी नाही. भाड्यानं भेटेल. हा आणि बघा काय स्पेशल. या तू बोल ह्याच्यावर बोल. काय बोल गाडी भाड्यात भेटेल. बोल बोल. तर विराट थार दाखव. तर ही गाडी भाड्यानं भेटेल. मी खाली नंबर देतो तेव्हा फोन करा. किती भाडं किती आहे गाडीचं? 150 रुपये. 150 रुपये. किती तास? एक तास. एक तास 150 रुपयावर गाडी भाड्यानं भेटणार आहे थार. तर नक्की हे करा म्हणजे विराजला भेटा. विजिट करा. खास करून विराजला भेटा
अट शिंदेमाळ्यात येऊन विराजला भेटा आणि ती थार बुक करा आणि लवकरात लवकर घेऊन जावा. पण घेऊन गेलात की 150 रुपये त्याला द्या, पण थार काय परत आणू नका एवढं काय. घार बनवा. तर चला गाईज, आता आम्ही गाड्या वगैरे काढतो. आता बघू, आपण टेरोला जायचं प्लॅन चालू आहे. आता बघू काय म्हणते पब्लिक त्याच्यावरती आहे. चला भेटू मग पुढे. यो काय आता इथं सगळ्यात 3 गाड्या लावून ह्या गेट समोर शारदा देवी मंदिर त्रुंबवच्या गेट समोर 3 गाड्या लावून मस्त आमचा आता ग्रुप फोटो वगैरे झाला आहे. या दादाचे आम्ही आभारी आहोत. दादांनी ग्रुप फोटो काढला होता, धन्यवाद. आता आम्ही टेरोला जायच्या प्लॅन मध्ये आहोत. बघू चला पुढं. चला गाईज, हा सीन कट कर. आता आपलं जायचं इकडं. तर गाईज आम्ही आता टेरवला चाललोय. श्री भवानी माता असतो, हा भवानी माता टेरव या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही टेरवला आता चाललोय. बघा एक गाडी आहे पुढं, एक गाडी पाठी आहे. जरा दुसऱ्याच्या गाडीवर बसतो आपला लुल्यामा आहे, लुल्यामाच्या गाडीवर बसतोय. लुल्यामा आपला सावकार आपला चाललाय. तर आम्ही चाललोय टेरवला. ते मंदिर असतं चालू, दर्शन भेटतं, पण त्या मंदिरात असं म्हणजे हळू घ्या गाडी हळू घ्या. पण त्या मंदिरात असं एवढं जास्त आता ह्या टायमिंगला गर्दी नसते एवढी रात्रीची, पण दिवसा गेला तर खूप गर्दी भेटते. आम्ही आता चाललोय त्या मंदिरात, बघूया पुढे. तर गाईज फायनली आम्ही श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिर मंदिराच्या गेट जवळ आलोय. इथं देखील म्हणजे सुंदर लाइटिंग वगैरे केले. हे बघा गेट वगैरे, म्हणजे मंदिर उघडा आणि हे बघा मंदिराचा कळस पण असा थोडा भुरकट. हे बघा इकडं सगळं म्हणजे पूर्ण असं धुकं आहे इकडं, पूर्ण म्हणजे असं धुकं आहे. कसं हे मंदिर पण फुल असं डोंगरात आहे, जंगलात आहे आणि इकडं फुल धुकं आहे. काय नारळची झाडं काय वगैरे मस्त सजवलं आहे पूर्ण. वाव, छानपैकी मंदिर सजवलेलं आहे, सुंदर मंदिर सजवलं आहे. आता आपण हे गायज आपले फोटो काढतात, तर आपण जाऊया आतमध्ये दर्शन बघू. मंदिर उघडा आहे का आधी बघू. वाजलेत जवळपास सकाळचे 4, तर जाऊया आतमध्ये बघू. तर फायनली आम्ही मंदिराजवळ आलोय. टेरव कुलस्वामिनी भवानी आणि वाघजाई देवीचं मस्त असं भव्य दिव्य मंदिर आहे. मंदिरात आलोय. मंदिर उघडं नाही आहे, मंदिर बंद आहे. तर लांबूनच दर्शन घेऊन, पुढच्या मुख्य दरवाजाने दर्शन घेऊन इथूनच आम्ही आता निघू परत आपल्याकडे. आणि ह्या मंदिरात तुम्ही आलात तर म्हणजे खरोखर हे जे हा गार्डन आहे, हे नारळीची झाडं आहेत अशी, म्हणजे हे बघा म्हणजे बारक्या झाडांना सुद्धा एकदम अशी सुंदर प्रकारे सजवलंय. काय मस्त, म्हणजे खूप अशी छान लाइटिंग केलंय. नक्की या मंदिरात एक दिवस नक्की या. ह्या नवरात्री दिवसात या. हे सुंदर लाइटिंग वगैरे एकदम मस्त सुंदर आहे आणि खरोखर मन प्रसन्न होईल. छान आहे, एकदम छान मंदिर आहे. म्हणजे बघा, बघू शकता बघा कसं छोट्या मोठ्या झाडांना पद्धतशीर असं लाइटिंग केला नाही आहे, असं प्रॉपर. आणि असं हे बघा, हे मंदिर आहे पूर्ण भवानी माता आणि वाघजाईचं मंदिर. तर ह्या मंदिरात नक्की एक दिवस या, म्हणजे सुंदर छान मंदिर आहे, बघू शकता. चला मग बघू पुढे. तर गाईज मी आता माझ्या घरी आलोय. तर आजचा व्लॉग इथंच संपूया. व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.